गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण 2021 ची जी प्रश्नपत्रिका आहे सीडीपी ही आपण बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओची क्वालिटी चांगली दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी युट्यूबला सेटिंग असते व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे तो आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला ऍपची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा मिळून जाईल, त्यातून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. आता बघा 2021 ची प्रश्नपत्रिका आहे, सेट आय आहे. हे आपण फक्त सोडून बघू जेणेकरून प्रश्न कसे असतात हे विद्यार्थ्यांना कळणं फार महत्वाचं आहे. कारण इथे फक्त पाठांतर केलेले मुलं कधीच पास होत नाही. जे समजून घेतात टॉपिक बघतात तेच मुलं काय होतात पास होतात. आणि मराठीमध्ये समजून घेण्याचा काय फायदा होतो ते तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कळणार आहे. बघा ही झूम याच्यासाठी केलेली की तुम्हाला हे अक्षर चांगल्या पद्धतीने दिसले पाहिजे. हा, आता पहिला प्रश्न आपण घेणार आहोत. बघा पहिला प्रश्न झूम केले याच्यावर, म्हणजे पूर्वी प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने यायच्या. आता एका खाली एक येतात. प्रश्न पहिला बघा काय दिलेला आहे. प्रश्न पहिले आपण काळजीपूर्वक समजून घेऊ, तुम्हाला उत्तरापर्यंत बरोबर घेऊन जातो. प्रश्न काळजीपूर्वक सर्वांनी वाचा. प्रश्न म्हणतोय एक खेल क्रिया के दौरान चोट लगने पर रोहन रोने लगा. बघा एक खेल क्रिया के दौरान चोट लगने पर रोहन रोने लगा. ये देखकर उसके पिता ने कहा लड़कियों की तरह व्यवहार ना करो, लड़के रोते नहीं है. पिता का कथन म्हणजे त्या खेळत असताना त्या रोहनला काय लागलं म्हणजे चोट लागली, म्हणजे आपण काय म्हणतो काहीतरी लागलं. तर लागल्यानंतर तो रोहन रडायला लागला. लागल्यानंतर त्याचे वडील काय म्हणतात का तू मुलींसारखा नको, लडकियों की तरह व्यवहार ना करो, म्हणजे मुलींसारखा रडू नको. आता असंच आहे का, जर मानवाला जर लागलं म्हणजे पुरुषाला लागलं तर तो रडत नाही असं कधी होतं का? म्हणजे काही इथे रूढीवाद दाखवलं जातंय. मग इथे तुम्हाला तेच विचारलंय का पिता का कथन क्या आहे. पहिलं म्हटलंय लैंगिक रूढीवाद को दर्शवत आहे. कारण का म्हणजे याचा अर्थ मुली रडक्या असतात असं आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन हे बरोबर आहे. लैंगिक रूढीवादी तो चुनौती देतात. चुनौती केव्हा देईल ज्या वेळा त्याचे वडील म्हटले असते जर मुली पण रडतात आणि मुलं पण रडतात म्हणजे याला म्हटलं जाईल चुनौती देत आहे. म्हणजे दुसरं ऑप्शन पण येणार नाही. तिसरं म्हटलं लैंगिक भेदभाव को केम करताय, कम नाही तर उलट वाढवतोय. आणि लैंगिक समता को अजिबात नाही, म्हणजे ऑप्शन एक हे तुमचं उत्तर होतं. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा एक प्रगतिशील कक्षा. आपल्याला माहिती आहे ना प्रगतिशील कक्षा हे तुम्ही टॉपिक काळजीपूर्वक बघितला असेल. आता या प्रगतिशील कक्षा संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात, 100% याच्यावर प्रश्न येतोच. एक प्रगतिशील कक्षा में बघा, आता एक प्रगतिशील कक्षा में, आता प्रगतिशील कक्षा हा जर टॉपिक पूर्ण अभ्यासला असेल 4 पॉइंट नाही तर तुम्हाला उत्तर योग्य जाणार. पहिलं म्हटलंय अध्यापक अटल पाठ्यक्रम का पालन करना चाहिए. आता तुम्ही बघितलंय प्रगतीशील शिक्षणामध्ये अटल म्हणजे काय जसेच्या तसं पाठ्यक्रमाचं पालन केलं जातं का? तर अजिबात नाही. तुम्हाला माहिती आहे लचीला अभ्यासक्रम त्याच्यामध्ये पाहिजे, म्हणजे ऑप्शन एक तुमचं बाहेर झालं. विद्यार्थियों में स्पर्धा पर बल देना चाहिए, देतो का? तर अजिबात नाही. तिसरं म्हटलंय ज्ञान की संरचना के लिए प्रोचित मौके प्रदान करना चाहिए, हे चांगलंय प्लस मध्ये. आणि विद्यार्थियों को उनके अकादमिक अंकों के आधार पर नामांकित करण्यात आले, चालेल का? तुला 90 मार्क आहे तू इकडे बैस, तुला 50 आहे तू इकडे बैस, चालणार नाही. म्हणजे हे पण चांगलं नाही. पण ऑप्शन 3 हे बेस्ट आहे, कारण त्यांना ज्ञान की संरचना तयार करण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी चिंतन करण्यासाठी काय द्या मौके द्या, म्हणजे संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. त्याच्यानंतर प्रश्न प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा तुम्हाला माहिती आहे वायगोस्की तुमची कधीच साथ सोडणार नाही. तो वायगोस्की येईल म्हणजे येईल, कधीच साथ सोडणार नहीं, जीन पियाजे आणि वायगोस्की. प्रश्न तीसरा एक गतिविधि के दौरान छात्रों को संघर्ष करते देख एक अध्यापिका बच्चों को संकेत और इशारे जैसे क्या क्या कैसे प्रदान करने का फैसला लेती है, ले वायगोस्की के सिद्धांत के अनुसार अध्यापिका क्या कर रही. म्हणजे संघर्ष कर देख म्हणजे काय, एखादा विद्यार्थी कुठेतरी अडखळत असेल ना, शिक्षिका काय देते त्याला संकेत देते इशारे देते, तर याला आपण स्कॅप फोल्डिंग म्हणतो. काय म्हणतो? स्कॅप फोल्डिंग म्हणतो. आता अध्यापिका की योजना काय आहे? पहिलं ऑप्शन म्हटलंय बच्चों को उनके अधिगम के लिए अनुत्प्रेरित अनुत्प्रेरित करते का प्रेरित करत आहे, हे म्हणजे पहिलं ऑप्शन येणार नाही. दुसरं म्हटलं अधिगम के लिए पाढ आधारभूत संरचना का काम करेगी, म्हणजे काय जे संकेत आणि इशारे देते त्याचं काय होईल पाढ आधारभूत संरचनाचं काम करेगी. तिसरं ऑप्शन काय म्हणतंय छात्रों को प्रत्याहार निकास प्रवृत्ती पैदा करेगी. प्रत्याहार म्हणजे जे परत परत तेच करा असं आहे का? तर अजिबात नाही. आणि चौथा ऑप्शन आहे अधिगम की प्रक्रिया की अर्थहीन होगी, तर अधिगम प्रक्रिया कधीच अर्थहीन होणार नाही. उलट काय अर्थ
चांगला लागेल कारण ती मदत करते. म्हणजे ऑप्शन 4 पण चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे उत्तर काय तुमचं ऑप्शन 2 आहे कारण पाड आधारभूत संरचनाचा उपयोग होईल. एक मिनिट. बघा त्याच्यानंतर आपण प्रश्न 3 बघितला होता. प्रश्न चौथा आपण बघणार आहोत बघा. प्रश्न चौथा आपण काळजीपूर्वक बघू. थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला हे अक्षर चांगल्या पद्धतीने दिसतील. सामाजिकरण याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो बघा. सामाजिकरण बघा आता सामाजिकरण हा टॉपिक जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर सामाजिकरणावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बच्चों के सामाजिकरण के संदर्भ में निम्न में से कौन सा कथन सही है म्हणजे सामाजिकरण हा जर टॉपिक वाचला असेल त्या संदर्भात योग्य कथन तुम्हाला विचारले. पहिलं म्हटलंय विद्यालय सामाजिकरण का एक द्वितीय कारक है और परिवार सामाजिकरण का प्राथमिक कारक है. पहिलेच ऑप्शन बरोबर आहे कारण विद्यालय द्वितीय असतं आणि परिवार काय प्राथमिक आहे. दुसरं ऑप्शन आपण बघू विद्यालय सामाजिकरण का प्राथमिक अजिबात नाही म्हणजे पहिला ऑप्शन बाहेर. समकक्षी सामाजिकरण के प्राथमिक समकक्षी म्हणजे आपले शेजारी नाही प्राथमिक नसतात ते दुय्यम मध्ये जातात म्हणजे हे पण बाहेर झालं. परिवार एवं जनसंचार दोनों सामाजिकरण के द्वितीय कारक आहे तर अजिबात नाही परिवार एवं जनसंचार हे द्वितीय मध्ये नाही परिवार प्राथमिक मध्ये येतो आणि जनसंचार हे द्वितीय मध्ये येतो म्हणजे हे पण ऑप्शन तुमचं बाहेर झालं म्हणजे ऑप्शन 1 हे सगळ्यात बेस्ट दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हार्वर्ड गार्डनरचा सिद्धांत मी तुम्हाला सांगितला होता बॅच मध्ये आपला ऑलरेडी झालेला आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल 1 किंवा 2. बहुबुद्धी का सिद्धांत जोर देता है बघा काय विचारलंय बहुबुद्धी का सिद्धांत जोर देता है कशावर जोर देतो हे आपल्याला माहित पाहिजे. बुद्धिलब्धी केवळ वस्तुनिष्ठ परीक्षणाद्वारा प्राप्त मापी जा सकते फक्त वस्तुनिष्ठ परीक्षणाद्वारे आपण बुद्धिमत्ता मापू शकतो का तर नाही वैयक्तिक भिन्नता असते आपण ठराविक मुद्द्यांच्या आधारे मापू शकत नाही म्हणजे पहिलं ऑप्शन बाहेर झालं. एक आयाम में बुद्धिमत्ता अन्य सभी आयामों को बुद्धिमत्ता को निर्धारित करते म्हणजे एक आयामची बुद्धिमत्ता अन्य सभी आयामों को निर्धारित करते म्हणजे काय उदाहरणार्थ तुमच्याकडे संगीतही बुद्धी असेल मग असं आहे का तुमच्याकडे गणितीय पण बुद्धी असेल म्हणजे तार्किक पण बुद्धी असेल का तुमच्याकडे शारीरिक बुद्धी असेल याचा अर्थ मग तुम्ही स्थानिक बुद्धी पण तुमच्याकडे असेल म्हणजे एक आयाम मध्ये जी बुद्धिमत्ता आहे ती दुसऱ्या आयामाची बुद्धिमत्तेला निर्धारित करणार का तर अजिबात निर्धारित करू शकत नाही म्हणजे हे पण बाहेर झालं. बुद्धिमत्ता की विभिन्न दशाएं होती बरोबर आहे विभिन्न दशाएं होती आणि बुद्धिमत्ता में कोई व्यक्तिगत भिन्नता नाही होती कस काय वैयक्तिक भिन्नता असते ना मला गणित आवडत असेल तर कोणाला प्राकृतिक बुद्धी म्हणजे त्याला निसर्ग संदर्भात एखाद्याला चित्रकारी आवडत असेल म्हणजे स्थानिक बुद्धी असेल म्हणजे वैयक्तिक भिन्नता असते म्हणजे आपल्याला योग्य जोर कशावर देतो का बुद्धिमत्तेच्या विभिन्न दशाएं असतात हा हार्वर्ड गार्डनरचा सिद्धांत म्हणतो. त्याच्यानंतर लॉरेन्स कोलबर्ग या शास्त्रज्ञावर तुम्हाला एक प्रश्न तरी बघायला भेटेल पेपर 1 असेल पेपर 2 असेल बघा पेपर 1 असेल पेपर 2 असेल तुम्हाला एक तरी प्रश्न बघायला भेटेल. लॉरेंस कॉलबर्ग के सिद्धांत के अनुसार किसी कार्य को इसलिए करना बघा लॉरेंस कॉलबर्ग के सिद्धांत के अनुसार किसी कार्य को इसलिए करना है क्योंकि दूसरे इसे स्वीकृति देते हैं नैतिक विकास का चरण आहे म्हणजे काय मी ते काम करत आहे पण का करत आहे दुसऱ्याला ते चांगलं वाटत आहे. आता हे चरण कुठे येतं बघा याला म्हटलं जातं प्रथागत अवस्थेमध्ये हे चरण येतं. चरण 2 नंबरचं असतं पहिलं चरण काय येतं प्रथागत आहे दंड एवं आज्ञापालन हा दंड एवं आज्ञापालन दुसरं असतं अच्छा लड़का अच्छा लड़का अच्छा लड़का अच्छा लड़की हे दुसरं चरण आहे. अच्छा मी लिहित नाही तुम्हाला सांगून दिलं हे दुसरं हे पहिलं चरण प्रथागत मधलं दंड एवं आज्ञापालन दुसरं असतं अच्छा लड़का अच्छी लड़की म्हणजे बघा आपण ह्या वयात जे अच्छा लड़का अच्छी लड़की याच्यामध्ये ज्या मुलं असतात ना ते काम का चांगलं करतात माहितीये का माझं कौतुक केलं पाहिजे माझं समोरच्याने कौतुक केलं पाहिजे जे लहान मुलं करतात तसं बरोबर आहे का नाही मी चांगला का राहतोय मला आपण म्हणतो नाही मला शेजारचे चांगले म्हणतात तू चांगल्या पद्धतीने राहतो मग यामुळे ते काम कोणतं करतोय तर मला दुसऱ्याने चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून मी हे काम करत आहे याला अच्छा लडका अच्छी लडकी आणि हे अवस्था आहे ते प्रथागत मध्ये कळलं एवढं बारकाईने तुम्हाला समजून घ्यावं लागेल नाहीतर खूप मुलं काय करतात माहितीये का सर मग बॅचचा कसा फायदा होतो का बॅचचा आता समजा हा एक प्रश्न जरी तुम्हाला कळाला तरी तुम्ही पास होणार आणि एक प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी नापास होणार म्हणजे एका मार्काची किंमत काय असते जो नापास 80 वर 81 वर असतो त्याला विचारा. ले वाइगोस्की का बघा प्रश्न ले वाइगोस्की का सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य अधिगम प्रक्रिया में डॅश डॅश पर मत जोर देत आहे कशावर जोर देतो आता सगळ्यांना माहिती आहे वायगोस्की म्हटलं तर समाज कुठे बाजूला जात नाही पहिलंच ऑप्शन आहे सामाजिक सांस्कृतिक उपकरणांवर काय देतो जोर देतो कळालं. त्याच्यानंतर हा प्रश्न काही विद्यार्थ्यांचा गोंधळात घालेल ज्या विद्यार्थ्यांचे टॉपिक क्लिअर नसेल बघा मी आता थोडं तुम्हाला डिटेल देतो याची
बॅचचा काय फायदा होतो, जशा पद्धतीचे मी विश्लेषण देतो ना, तुम्ही सर्व टॉपिक बघा, तुम्ही सुद्धा असं विश्लेषण तुमचं चालू असणार, म्हणजे पेपर कठीणच वाटत नाही. प्रश्न 8, जीन पियाजे ने अपने संज्ञानात्मक विकास के सिद्धांत में संज्ञानात्मक संरचनाओं को, बघा संज्ञानात्मक संरचना को के रूप में वर्णित किया है. माझ्या आता संज्ञानात्मक ज्या संरचना आहेत त्या कशा पद्धतीने वर्णित केल्या. मग आता आपल्याला आता मनोवैज्ञानिक उपकरण आहे का, तर अजिबात. जीन पियाजेने वापरलंय का, तर अजिबात नाही. उद्दीपन अनुक्रिया कोणी वापरलंय, तुम्हाला माहिती आहे थॉर्नडाईकने. कोणी वापरलंय, थॉर्नडाईक. विकास समीपत कोणी वापरलेले, वायगोस्की. कोणी वापरलंय, वायगोस्की. आहे का नाही, वायगोस्की. आता तुमचं उरलं का स्कीमा, हा पियाजेने वापरलेला आहे. हेच तुमचं उत्तर होतं. म्हणजे अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचे टॉपिक क्लिअर असतात तो उत्तरापर्यंत येतो. म्हणजे स्कीमा आणि बंधोबंध संरचना आहे याच्यामध्ये वर्णित केलेलं आहे. केलेलं आहे का नाही, तर केलेलं आहे. कळलं, म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. त्याच्यानंतर प्रश्न 9 परत जीन पियाजेवर आला. मी तुम्हाला ते सांगितलं, जीन पियाजे आणि ले वायगोस्की. आपण म्हणतो या परीक्षेचे जावई जरी म्हटलं तरी चुकणार नाही, कारण त्यांना खूप मान सन्मान आहे इतरांपेक्षा या दोघांना. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत में, बघा जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास सिद्धांत में पूर्व संक्रियात्मक अवस्था में विकास का मुख्य गुण होता है. बघा आता पूर्व संक्रियात्मक अवस्था जी आहे, पूर्व संक्रियात्मक अवस्थेमध्ये काय आहे हे आपल्याला पहिले माहित पाहिजे. आता पहिलं ऑप्शन आहे अमूर्त सोच, तुम्हाला माहिती आहे चौथ्या अवस्थेत येतं, म्हणजे हे बाहेर झालं. विचार केंद्रीकरण हे दुसऱ्या अवस्थे म्हणजे पूर्व संक्रियात्मक. परिकरण निगमनात्मक सोच हे पण चौथ्या अवस्थेमध्ये. संरक्षण और पदार्थों में क्रम हे तिसऱ्या अवस्थेमध्ये. पण आपल्याला पूर्व संदर्भात विचारलं होतं, म्हणजे ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे. कारण विचार सोच काय असतं, केंद्रीकरण असतं. केंद्रीकरण म्हणजे काय, या वयात मुलांना वाटतं जे पण घडतंय ते माझ्यामुळेच घडतंय. कळालं, बसमध्ये बसले झाडं तुमच्या मागे येत आहे, ते म्हणतात झाडं माझ्या मागे येत आहे, पण कधीच म्हणणार नाही का मी तिकडे चाललो, तर अजिबात नाही. म्हणजे विचार सोच मध्ये केंद्रीकरण केव्हा होतं, पूर्व संक्रियात्मक अवस्थेमध्ये होतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर सुद्धा काढता आली पाहिजे. प्रश्न 10 बघा, विकास के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. म्हणजे विकासा संदर्भात कोणतं कथन सही आहे. सही म्हणजे योग्य कथन तुम्हाला विचारलंय. मराठीमध्ये काय समजून घ्यायचा फायदा होतो तुम्हाला कळतच असेल. विकास के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. पहिलं म्हटलंय विकास की दर सभी संस्कृती में एक समान होते. सगळ्या संस्कृतीमध्ये एक समान असेल का, तर अजिबात नाही ना. कोणाचा भाषा विकास जास्त वगैरे कमी वगैरे, वाढ वृद्धी सगळ्यामध्ये बदल असेल, वैयक्तिक भिन्नता असते. म्हणजे पहिलं ऑप्शन तुमचं बाहेर झालं. विकास केवळ विद्यालय में होने वाले अधिगम से होता है. म्हणजे विकास फक्त शाळेत गेल्यावरच होतो असं आहे का, तर अजिबात नाही. जे मुलं शाळेत गेले नाही, आपल्यापेक्षा चांगलं बोलणारे सुद्धा आहेत जे कधी शाळेत गेले नाही. म्हणजे विकास फक्त शाळेत होतो हे पण चुकीचं आहे. विकास केवळ बाल्यावस्था में होता है. जर विकास बाल्यावस्थेमध्ये जर झाला असता संपूर्ण, तर तो तुम्ही आज सीटीईटी ची तयारी करत राहिले नसते. नाही बाबा आपली बाल्यावस्था गेली, विषय संपला. अजिबात नाही. विकास बहुआयामी होत आहे हे तुमचं बरोबर दिलेले सही कथन विचारले होतं. ऑप्शन 4 हे तुमचं बरोबर आहे. कळालं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जीन पियाजेचा सिद्धांत बघा, तिसरा प्रश्न आला तुम्हाला. तिसरा प्रश्न आला जीन पियाजेवर. तो सिद्धांत वाचला असेल तर उत्तरापर्यंत तुम्ही बरोबर जाणार. हा, फक्त काळजीपूर्वक समजून घ्या. जन्म से किशोर अवस्था तक बच्चों में विकास का क्रम, बघा जन्मापासून तर किशोर अवस्थेपर्यंत क्रम विचारलेला आहे. आता बघा आपण पहिलं म्हटलेले संवेदी, मूर्त, अमूर्त. बघा म्हणजे पहिले ही संवेदी येते, तुम्हाला माहिती आहे 0 ते 2. मूर्त येते आपल्या 7 ते 11 मध्ये, आणि अमूर्त येते 11 पासून पुढे. आता पहिले कधी अमूर्त येईल का, अजिबात येणार नाही. मूर्त पहिले येईल का, अजिबात येणार नाही. अमूर्त पहिले येईल का, तर अजिबात येणार नाही. म्हणजे पहिलाच क्रम योग्य आहे. तुम्हाला त्यांनी फसवण्यासाठी फक्त पूर्व काढून टाकलं त्याच्यामध्ये, पण क्रम हाच आहे. कारण पहिले अमूर्त अवस्था येणार नाही, पहिले मूर्त येणार नाही किंवा अमूर्त येणार नाही, पण संवेदी जी अवस्था आहे तीच पहिले येईल. अशा पद्धतीचं तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी, कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी सुद्धा असा कार्यक्रम लावतात. मग जे विद्यार्थी फक्त प्रश्न पाठांतर करतात ना, ते इथे नापास होतात. इथे पाठांतर करायलाच किंमत नाहीये. फक्त टॉपिक तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. त्याच्यानंतर प्रश्न 12 काळजीपूर्वक समजून घ्या. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि तुमच्या आजूबाजूला जेवढे मित्रमैत्रिणी असतील, जेवढे तुमच्याकडे ग्रुप आहेत ना, त्या ग्रुपवर फक्त आपल्या चॅनलची लिंक शेअर करून द्या. बघा त्यांना पण कळू द्या मराठीमध्ये आणि सोप्या भाषेत समजून घ्यायचा काय फायदा होतो. प्रश्न 12, एक प्रगतिशील कक्षा में व्यक्तिगत भिन्नताओं को किस प्रकार देखा जाना चाहिए. म्हणजे एका वर्गामध्ये वैयक्तिक ज्या भिन्नता असतात त्याला कशा पद्धतीने बघणार, देखा जाना चाहिए म्हणजे कशा पद्धतीने बघणार.
पहिलं म्हटलं अधिगम प्रक्रिया में बाधा चांगलं आहे का? नाही बाबा कशाला आले, सगळे मराठीचेच पोरं आले पाहिजे होते, इंग्रजीचे येऊन काही खरं नाही, त्यांना गणित आवडतं मी तर मराठीचा शिक्षक, असं चालेल का? तर अजिबात नाही. अध्यापक के पक्ष पर असफलता नाही बाबा. आता सगळे आता जसं तुम्ही बघा, काही मुलं आपल्याकडे पेपर 1 चे आहेत, काही मुलं पेपर 2 चे आहेत, काहींचं मॅथ सायन्स आहे, काहींचं सोशल सायन्स. मग मी काय म्हणायचं, याला कशाला आले रे मॅथ सायन्स वाले, असं पण नाही. म्हणजे काय झालं, हे पण तुमचं बरोबर नाही. योग्यता आधारित समूह बनवून चालेल का? नाही मग आता हे हुशार आहेत ना, आता हे 4-5 मुलं, ही सोनाली हुशार आहे, अ, सुवर्णा हुशार आहे, दीपाली हुशार आहे, यांना बाजूला बसवा, असं चालेल का? तर चालणार नाही. अध्यापन अधिगम प्रक्रिया में परियोजना के लिए महत्वपूर्ण आहे. बघा सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय? अध्यापन अधिगम प्रक्रिया में परियोजना के लिए महत्वपूर्ण आहे. समजा सोनालीला असेल, दीपालीला असेल, सुवर्णाला असेल, एखाद्याला ते टॉपिक समजत नसेल त्या पद्धतीने, त्यासाठी काय योजना करावं लागेल, कोणती पद्धत अवलंबावी लागेल, यासाठी शिक्षकाला चिंतन करण्यासाठी, विचार करण्यासाठी चांगलं असतं. म्हणजे वैयक्तिक भिन्नतेला कसं बघणार, ऑप्शन 4 प्रमाणे बघणार, अशा पद्धतीचा तुमचा दृष्टिकोन पाहिजे. कळालं? त्याच्यानंतर समावेशी शिक्षण, तुम्हाला माहिती आहे प्रश्न याच्यावर विचारला जातो समावेशी शिक्षणासंदर्भात. काळजीपूर्वक प्रश्न, एक समावेशी कक्षा में डॅश डॅश पर जोर होना चाहिए. आता समावेशी शिक्षणामध्ये कशावर जोर दिला पाहिजे, मारून ठोकून तर चालत नाही, समावेशी शिक्षण म्हणतं. मग आता पहिलं काय म्हटलंय बघा, प्रदर्शन अभिमुखी लक्ष्य. प्रदर्शन अभिमुखी लक्ष्य म्हणजे काय? फक्त विद्यार्थ्यांनी चांगले मार्क मिळवणे, याच्यावर तुम्ही जोर देणार का? प्रदर्शन अभि प्रदर्शन अभिमुखी काय म्हणतो माहितीये का? प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांनी फक्त चांगला स्कोर काढला पाहिजे, मार्क मिळवले पाहिजे, परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालं पाहिजे, याला प्रदर्शन म्हणतात. कळालं? म्हणजे पहिला ऑप्शन तर चालणार नाही, याच्यावर जोर देऊन चालणार नाही. अविविधी समरूपी निर्देश. अविविधी म्हणजे काय? सगळ्यांसाठी एक निर्देश चालेल का? एखाद्याला गणित, एखादा मुलगा तुमच्या वर्गात आला, समजा तुम्ही 6वी ला गणित शिकवताय, त्याला डायरेक्ट सांगितलं तू लसावी मसावी काढ, अरे त्याला जर मूळ संख्या माहित नाही तर एक समान निर्देश चालेल का? तर अजिबात नाही, याच्यावर तुम्ही जोर देऊ शकत नाही. सामाजिक पहचान के आधार पर छात्रों को अलगाव करना, नाही बाबा तू त्या समाजाचा आहे, तू त्या धर्माचा आहे, तू तिकडे बैस, अलगाव करणं चालेल का? तर अजिबात नाही. अलगाव म्हणजे वेगळे करणे. आणि चौथा ऑप्शन म्हटलंय, हर बच्चे के सामर्थ्य को अधिकतम करने के लिए अवसर प्रदान करना. म्हणजे काय? हर बच्चा म्हणजे जो पण विद्यार्थी असेल त्याचं काय करा, त्याला संधी उपलब्ध करून द्या, त्याचं सामर्थ्य त्याला सिद्ध करण्यासाठी किंवा ते चांगलं होण्यासाठी. म्हणजे ऑप्शन 4 जे आहेत याच्यावर तुम्ही जोर दिला पाहिजे. कशामध्ये? समावेशी शिक्षणामध्ये. कळालं? त्याच्यानंतर हा प्रश्न सोपा आहे. प्रश्न 14, दिव्यांगजन अधिकार अधिनियम 2016 के अनुसार निम्नलिखित में से किस शब्दावली का प्रयोग उपयुक्त है? म्हणजे आता तुम्हाला माहिती 2016 मध्ये एक कायदा झाला, तर त्यामध्ये जे आपण शारीरिक अपंग असतं बघा, शारीरिक कुठलं असेल, तर त्यांना हा शब्द वापरला गेला, दिव्यांग आपण काय म्हणतो त्यांना, दिव्यांग. तर हा कशासाठी? मंद छात्र, विकलांग छात्र, कशासाठी वापरला? छात्र जिथे शारीरिक दिव्यांगता हो यासाठी हा शब्द वापरला गेलेला आहे. कळालं? एकदम सोपा प्रश्न होता. बघा प्रश्न 15, आणि सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती असेल, कोणी प्रश्न पाठांतर करू नका. एक सुद्धा विद्यार्थी बॅच घेतलेला नापास होत नाही जर त्याने टॉपिक पूर्ण बघितले तर. मी पहिले सांगतो, जर टॉपिकच बघितले नाही तर त्यावर काय करणार आहे? टॉपिक बघणारा विद्यार्थी एक सुद्धा नापास होत नाही. पण आपल्याकडे कसं आहे, खूप विद्यार्थ्यांना सीटीएटीचा अभ्यास ठराविक आहे आणि ठराविकच मुद्द्यांच्या वर विचारला जातो. त्यामुळे बाहेरचा पसारा वाचायची गरज नाही, कुठे पुस्तक वाचू नका, काहीच करू नका. फक्त बॅच घ्या, सर्व बॅच मध्ये उपलब्ध आहे. सर्व टेस्ट नोट्स सर्व काही उपलब्ध आहेत. फक्त तेवढे व्हिडिओ बघा, बाकी काहीच बघायची गरज नाही. अधिगम्य कठिनाइयों से जूझते छात्रों, म्हणजे अधिगम्य कठिनाई से जूझते छात्रों की जरूरतों को संबोधित करने के लिए एक अध्यापक को क्या नहीं करना चाहिए. बघा, क्या नहीं करना चाहिए म्हणजे मुलं काय करताय, अधिगम्य कठिनाइयों से जूझते म्हणजे त्यांना अडचण निर्माण होत आहे. मग आता अडचण निर्माण होत आहे, पण त्यांच्यासाठी काय केलं नाही पाहिजे? म्हणजे 3 मुद्दे चांगले असतील, एक मुद्दा जो तुम्हाला करायला नाही पाहिजे तोच मुद्दा तुम्हाला उत्तर म्हणून काढायचा आहे. पहिलं म्हटलंय, दृश्य श्रव्य सामग्री का इस्तेमाल चांगला आहे, मुलांना पाहू द्या, ऐकू द्या, हे चांगलं आहे. संरचना का शिक्षशास्त्र का उपगम का इस्तेमाल, संरचनात्मक म्हणजे काय, या गोष्टीनंतर ही पुढची गोष्ट मी घेईल बाबा, यानंतर ही गोष्ट घेईल, म्हणजे अशा पद्धतीनं ते पण चांगलं आहे. व्यक्तिगत शैक्षणिक योजना बनाना, हे पण चांगलं आहे ना, तुला ह्या पद्धतीने नाही कळत तर मी दुसऱ्या पद्धतीने पण तुला सांगतो, म्हणजे व्यक्तिगत शैक्षणिक योजना बनाना, हे पण चांगलं आहे. आणि ऑप्शन 4 काय म्हणते बघा,
शिक्षाशास्त्रावर आकलन की जटिल संरचना का प्रयोग करना. जटिल संरचनाचा म्हणजे अवघड संरचनेचा प्रयोग करून चालेल का? आधीच त्यांना समजत नाही आणि जर तुम्ही अजून अवघडात घुसले तर चालेल का? तर अजिबात नाही. म्हणजे हेच तुम्हाला करायचं नाही. ऑप्शन 4 हेच तुमचं उत्तर आहे. कारण जटिल संरचनाचा उपयोग करून चालणार नाही, कारण त्या विद्यार्थ्यांना पहिल्याच अडचणी निर्माण होतात. त्याच्यानंतर प्रश्न 16 एकदम सोपा आहे. सर्जनात्मक की पहचान का प्रमुख लक्षण क्या है? आता सर्जनात्मकची पहचान, सर्जनात्मक म्हणजे आपसारी सोच. काय असतं? आपसारी सोच. ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे. काय? आपसारी. सर्जनात्मक म्हणजे रचनात्मक विद्यार्थी जर घडवायचा असेल तर त्याची प्रमुख पहचान काय असेल? आपसारी चिंतन. काय असतं? आपसारी चिंतन. ऑप्शन 2 16. कळालं? त्याचं काही विश्लेषण द्यायची आवश्यकता नव्हती. प्रश्न 17 बघा. काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. विविध पृष्ठभूमि के अधिगमकर्ताओं को संबोधित करने हेतु एक अध्यापक को म्हणजे काय आता आपण वंचित पृष्ठभूमी हा टॉपिक बघितला होता, बरोबर आहे का नाही? मग आता तुम्हाला विविध पृष्ठभूमीतील अधिगमकर्ता म्हणजे विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला संबोधित करायचं आहे. संबोधित म्हणजे काय? त्यांना चांगलं प्रोत्साहन देणं वगैरे, ज्याला संबोधित आपण म्हणतो. तर काय करणार? पहिलं म्हटलंय विविधता संबंधी मुद्दों पर बातचीत टालनी चाहिए. बातचीत जर टाळली तर कशी संबोधित होणार? पहिलं ऑप्शन बाहेर झालं. विविध विन्यासों से उदाहरण लेने चाहिए. हे चांगलं आहे. बघा रे, आता आपण म्हणतो आता एखादा काय राहतं, एखादा समाज असतो, बरोबर आहे? कुठलं बी काय करतात लोक? नाही तुम्ही कोणी शिकत नाही. अरे पण त्यांनी उदाहरण दिलं पाहिजे. अरे तुमच्या समाजातीलच एक व्यक्ती बघ ना किती मोठ्या पदावर गेला. आता समजा आपण एखाद्या गावातील असतो, बरोबर आहे का नाही? एखाद्या गावातील महिला चांगल्या पदावर असते. मग आपण त्यांना सांगू शकतो, अरे तुमच्या गावातून ती जी मुलगी होती आपल्या शाळेत आलेली होती. बघ आता चांगल्या पदावर आहे. म्हणजे काय झालं? उदाहरण दिले तर काय होईल? त्यांना संबोधित होईल, प्रोत्साहन होईल. ऑप्शन 2 ही बेस्ट आहे. सभी के लिए मानकीकृत आकलन चालेल का? अजिबात नाही. ऐसे कथनों का इस्तेमाल करना चाहिए जो नकारात्मक रूढीबद्ध धारणाओं को मजबूत करे. नकारात्मक रूढीबद्ध धारणा मजबूत काय करतात? काय सांगायचं? तुम्ही काय शिकून काही खरं नाही रे बाबा. तुमच्यातलं कोणीच नोकरीला लागत नाही. असं चालेल का? तर अजिबात नाही. म्हणजे ऑप्शन 4 पण चुकीचं आहे, पण ऑप्शन 2 बेस्ट आहे. कारण विविध विन्यासाचे काय करा? उदाहरण त्यांना द्या. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 18 किती मराठीमध्ये सोपं करून सांगतोय मी आणि हे जर तुम्ही बॅच मध्ये जर बघितलं तर मग तुम्हाला अवघडच जात नाही काहीच. प्रश्न 18 समस्या समाधान क्षमताओं को किस प्रकार सुसाध्य किया जा सकता है? समस्या समाधान क्षमताओं को सुसाध्य करणे म्हणजे काय करणे? त्याच्यात वाढ करणे, वृद्धी करणे, सुसाध्य करणे, वाढवणे. आता कशा पद्धतीने सुसाध्य करणार? पहिलं म्हटलंय लगातार अभ्यास. लगातार अभ्यास करून चालेल का हो? काहीतरी वेळ पण पाहिजे ना. म्हणजे पहिलं ऑप्शन तर तुमचं बाहेर झालं. समस्याओं के समस्या के हल हेतू अटल प्रक्रिया का? अटल प्रक्रिया म्हणजे काय? ज्या पद्धतीने तू पूर्वी सोडवलं त्याच पद्धतीने हे पण सोडव. विद्यार्थी कंटाळून जातील. सर त्याला ते चाललं ना, इकडे नाही चालणार ना. चालेल का? तर बरोबर आहे. म्हणजे हे पण चालणार नाही. याच्याने सुसाध्य होईल का? तर अजिबात नाही. समरूपों के इस्तेमाल को बढ़ावा देकर. समरूप म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे एखादी आपण काय म्हणतो समस्या निर्माण झाली. म्हणजे आपण तुम्हाला एक उदाहरण देतो. तर समजा एखादी मुलगी असेल, विहिरीमध्ये पडली. अटल प्रक्रिया काय म्हणते? तिला दोरीनेच वाचवलं पाहिजे. कळालं? मग तुम्ही समजा एखाद्याला उदाहरण दिलं. समजा आपल्या वर्गातील एक मुलगी विहिरीत पडलेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने वाचवणार? तर विद्यार्थ्यांचे उत्तर काय असेल? समरूप. सर आमच्या शेजारी जर एखादं काही पडलं असेल, हा झाडाची वेल असेल तिचा पण आम्ही वापर करू शकतो. म्हणजे समरूपाचा तुमच्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत त्या विद्यार्थी तो वापर करू शकतोय का, याला म्हटलं जातं समरूपों का बढ़ावा देकर. आणि चौथं म्हटलंय विद्यार्थियों में डर की भावना अजिबात चालणार नाही. म्हणजे ऑप्शन 3 हे मी उदाहरण यासाठी दिलं का जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. जसं गणित शिकवण्यासाठी तुम्ही जसं उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी असेल त्याला तुम्ही सांगितलं, सांग रे बाबा 40 मध्ये अशा कोणत्या दोन संख्या मिळवल्यावर 40 होईल? मग एक विद्यार्थी सर सांगेल, सर 39 अधिक 1 40. बरोबर आहे. झालं उत्तर. सर एक म्हणेल सर 35 अधिक 5 किती झाले? 40 झाले. एक म्हणेल सर 30 अधिक 10 किती झाले? 40. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तू काय करा समरूपाचा इस्तेमाल त्याला विद्यार्थ्याला करता आला पाहिजे. फक्त 20 आणि 20 40 होतात एवढं सांगून चालेल का? तर अजिबात नाही. म्हणजे विद्यार्थ्याला काय झालं पाहिजे? त्याचे विचार सुद्धा मांडता आले पाहिजे. प्रश्न 19 काळजीपूर्वक समजा. काळजीपूर्वक समजून घेऊ. अधिगम की अभिप्रेरणा को किस प्रकार कायम रखा जा सकता है? म्हणजे अधिगमची जी अभिप्रेरणा आहे कायम ठेवणे म्हणजे काय? सतत कंटिन्यू करणे. कायम हा शब्द काळजीपूर्वक घ्या. कायम ठेवणे म्हणजे सतत करणे आणि निर्माण करणे
म्हणजे सुरुवात करणे. कळालं? पण आता इथे तुम्हाला अभिप्रेरणा निर्माण नाही करायची तर कायम ठेवायचे. काय करायचे? कायम ठेवायचे. बघा, अधिगम की अभिप्रेरणा को किस प्रकार कायम रखा जा सकता है. आता मी दोघं प्रश्न हा दुसऱ्या अँगलने कसा विचारला जातो ते पण मी तुम्हाला सांगतो. बच्चों को दंड देकर तर अजिबात चालणार नाही. परवीनता अभिमुखी लक्ष्य पर जोर देकर. बघा, परवीनता अभिमुखी लक्ष्य पर जोर देकर म्हणजे काय? तू हे करू शकतो ना. बघ, आता समजा हे पहिलं कौशल्य आहे. तू थोडं हाताळ, त्यानंतर तुला दुसरं कौशल्य पण जमेल, त्यानंतर तिसरं पण म्हणजे काय होईल, तुझा प्रवीणता म्हणजे काय होईल, तुझं यश वाढत जाईल. याच्यावर तुम्ही जोर देऊ शकता. बरोबर आहे. दुसरं ऑप्शन थोडं प्लस मध्ये. तिसरं ऑप्शन काय म्हटलं, बच्चों को बहुत आसान कार्यकलाप देकर. बघा, आसान क्रियाकलाप देकर. आता तुम्हाला एक सांगा, अधिगमची जर अभिप्रेरणा कायम ठेवायची, बघा याचे आता बघा प्रश्न फिरवल्यावर उत्तर कसं बदलेल मी तुम्हाला सांगतो. अभिप्रेरणा जर कायम ठेवायची तर प्रत्येक वेळा सोपं सोपं देऊन चालेल का? आता समजा तुम्हाला अभिप्रेरणा निर्माण करायची, आता समजा तुम्ही 5वीच्या विद्यार्थ्याला जर सांगितलं, सांग 1 2 3 4 हा 100 पर्यंत लिहून टाक, एवढं पण सोपं झाल्यावर तो काय होऊन जाईल, कंटाळून जाईल. तो म्हणेल सर नुसतं काय होते लावलेलं आहे, नुसतं 1 2 लिहून टाका. म्हणजे कायम होईल का? तर अजिबात नाही. सोपं देऊन कायम करू शकत नाही, यंत्रवत तर चालणार नाही. पण हा प्रश्न जर तुम्हाला वेगळ्या अँगलने विचारला, बघा मी तुम्हाला म्हणून सीटेट मध्ये प्रश्न पाठांतर करायचे नाही. समजा हा प्रश्न तुम्हाला कायमच्या ऐवजी, बघा कायमच्या ऐवजी कुठे गेला कायम, हा कायमच्या अभिप्रेरणा को निर्माण करना चाहिए असा जर प्रश्न गेला, अधिगम की अभिप्रेरणा को निर्माण करना चाहिए, निर्माण करण्यासाठी काय करणार, त्यावेळा लक्ष पर जोर देऊन चालणार नाही. निर्माण करण्याच्या वेळेस निर्माण करण्यासाठी काय द्यावं लागेल, त्यांना क्रियाकलाप द्यावा लागेल. कसा? आसान, तेव्हा ते पुढे निर्माण होईल. कळालं? म्हणजे प्रश्न फिरला तर उत्तर सुद्धा बदलतं. याला सीटीएटी म्हणतात. इथे पाठांतर बेस किंमत नाही. कळालं? म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा प्रश्न बदलला तर तुमचं उत्तर बदलेल. त्याच्यानंतर प्रश्न 20 काय म्हणतो बघा, शर्मिंदगी. शर्मिंदगी आपल्याकडे काय म्हणतात? अपमान म्हणतात. आपण काय म्हणतो? अपमान करणे. आपल्याकडे म्हणतात ना, त्याने माझा कधी अपमान केला. काय आपण तुम्हाला मराठी अपमान माहित आहे ना अपमान? आता अपमान सांगायची गरज नाही. आता अपमानाचं काय? आता तुम्हाला सांगतो. काय प्रभाव पडतो? शर्मिंदगी किंवा अपमान, मराठीमध्ये अपमान. आता पहिलं म्हटलंय, संज्ञान पर कोई संबंध नाही. अरे प्रभाव पडतो ना. जर कोणी जर बोललं तर त्याच्या विचारावर प्रभाव पडतो. ते म्हणतो माझं फार सटकलंय. ते असं नाही म्हणायला पाहिजे होतं. सर तुम्ही वर्गासमोर बोललं आणि सगळ्या मुली बसलेल्या होत्या. आम्हाला आवडलं नाही. म्हणजे होईल का नाही प्रभाव? तर होईल. मी इथे म्हटलं संबंध अजिबात नाही. संज्ञा शर्मिंदगी का संज्ञान पर नकारात्मक प्रभाव पड सकता है. बरोबर आहे. जर कोणाला अपमानित केलं, शर्मिंदगी केलं तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. पडू शकतो. बरोबर आहे. बच्चों को अधिगम हेतु अभिप्रेरित करने के लिए बहुत प्रभावशाली, म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काय करा, त्यांचा अपमान करा. चालेल का? चालणार नाही ना, पळून जातील शाळा सोडून. के भाव को अध्यापक को अधिगम प्रक्रिया में वारंवार पैदा करना चाहिए, म्हणजे वारंवार विद्यार्थ्यांचा अपमान करा. मग तर शाळाच बंद, कुलप लावावे लागतील. कळालं? म्हणजे ऑप्शन 4 सुद्धा नाही. पण काय झालं, जी शर्मिंदगी असते, अपमान, त्याचा नकारात्मक प्रभाव कुठे पडू शकतो? विद्यार्थ्यांच्या मनावर पडू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना एखादा विद्यार्थी चुकत जरी असेल, साऱ्या वर्गासमोर तू चुकीचं आहे सांगण्यापेक्षा त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करू शकतात. म्हणजे कधी पण या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रश्न 21 काय म्हणतोय बघा, काळजीपूर्वक समजून घ्या. काय अवघड वाटलं तुम्हाला? अवघड काहीच नाही. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओची क्वालिटी ज्यांना चांगली दिसत नसेल त्यांनी युट्यूबला सेटिंग असते, व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. प्रश्न 21, निम्न में से अध्यापन अधिगम का सबसे प्रभावशाली माध्यम कौन सा है? म्हणजे बघा खालीलपैकी अध्यापन अधिगम का सबसे प्रभावशाली माध्यम विचारले तुम्हाला. प्रभावशाली माध्यम म्हणजे सगळ्यात बेस्ट, याला प्रभावशाली म्हणतात. पहिलं म्हटलंय, विषय वस्तू को यंत्रवत याद करणं अजिबात नाही. संकल्पनाओं के बीच संबंध खोजना चांगला आहे. संकल्पना के बीच संबंध जर जेव्हा लावतो, जेव्हा एक गोष्ट दुसऱ्याला जोडून शिकवतो तेव्हा ती प्रभावी असते. म्हणजे हे थोडं बेस्ट वाटतं. बिना विश्लेषण के अवलोकन, तुम्हाला विश्लेषण न करता, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन गेलो, हा फिरायला म्हणजे काय जम्मू काश्मीरला नाही, तुम्ही लहान विद्यार्थी आहेत असं समजा, आणि मी तुम्हाला एखाद्या बाग असेल आपल्या शाळेशेजारी फिरायला घेऊन गेलो, फिरून आलो आणि वर्गात आलो आणि मी सांगितलं, का रे तुम्हाला जे आपल्या मध्ये जे सीताफळाचं झाड होतं बागेत ते बघितलं का?
ते सर म्हणेल का हो सर तुम्ही कुठे सांगितलं होतं बिना विश्लेषणाचं अवलोकन करून चालेल का सर तुम्ही आम्हाला बोलायला पाहिजे होतं ना तुम्ही म्हणणार ना सीताफळ बघ आम्ही तर ते मोसंबीचं झाड बघत बसलो म्हणजे ज्या वेळा तुम्हाला अवलोकन करायचंय त्याची पूर्व सूचना सुद्धा दिली पाहिजे बाबा आपल्याला सीताफळचं निरीक्षण करायचं कळालं नाहीतर तुम्ही मोसंबी बघत होते आणि मी विचारायचं सीताफळ म्हणजे बिना विश्लेषणाचं अवलोकन चालणार नाही आणि अनुकरण नकल तर अजिबात चालत नाही म्हणजे सगळ्यात बेस्ट काय असेल संकल्पना असतील त्यांच्यामध्ये संबंध खोजणे दैनंदिन जीवनाशी जोडणे वगैरे तुम्ही कशा पद्धतीने करू शकता बघा प्रश्न 22 आणि मी एकदम सोप्या भाषेत अनौपचारिक भाषेत शिकवतो अनौपचारिक भाषेत विद्यार्थ्याला कंटाळा नाही आला पाहिजे नाहीतर मग कसं आहे एकदम पुस्तकी भाषेत शिकवायला गेलं का मग ते विद्यार्थ्यांना पण बोरिंग वाटतं पहिलं म्हटलंय एक अध्यापिका को दिए गए किसी कार्यकलाप में छात्रों की विभिन्न त्रुटियों का विश्लेषण करना चाहिए क्यों मग म्हणजे काय बघा एक अध्यापक काय दिए गए किसी कार्यकलाप में छात्रों की विभिन्न त्रुटियों का विश्लेषण करना चाहिए त्रुटिया म्हणजे काय चुका चुका म्हणतात त्याला मराठीमध्ये म्हणजे चुकांचं विश्लेषण का केलं पाहिजे का केलं पाहिजे पहिलं म्हटलंय इसके आधार पर वो दंड की मात्रा निर्धारित कर सकती बघा ह्या सुवर्णाने 10 चुका केलेल्या आहेत तिला 10 छड्या भेटतील दीपालीने 5 केल्या तिला 5 भेटतील प्रीतीने 3 केल्या तिला 3 छड्या याच्यासाठी तुम्ही करणार का विश्लेषण तर अजिबात नाही पहिला ऑप्शन पाहायला त्रुटियों की पहचान हाँ त्रुटियों की समझ अध्यापन अधिगम प्रक्रिया के लिए अर्थपूर्ण आहे चुकांची जी समज असते ती अध्यापन अधिगम प्रक्रियामध्ये अर्थपूर्ण आहे ना म्हणजे उदाहरणार्थ बघा तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडवतात आपल्याकडे मग तुम्ही जर समजा मी तुम्हाला काय सांगतो कुठले प्रश्न चुकले रे मग तुम्ही म्हणता सर जीन पियाजेवर चुकले बरं का मग एक काम कर तू जीन पियाजे हा टॉपिक काय कर परत एक वेळा अभ्यासून टाक अर्थपूर्ण समज झाली का नाही झाली म्हणजे ऑप्शन 2 बेस्ट आहे इसके आधार पर वो अन्य इसके आधार पर वो ज्यादा त्रुटियां करने वाले छात्रों को दूसरों से अलग कर सकते नाही बाबा ही जयश्री आहे सुवर्णा आहे प्रीती आहे ह्या इतक्या चुका काढतात ना या बाकीच्या मुलांना काय करा वेड्यात काढतील बसा रे तुम्ही तिकडे तुम्ही चुका करणार आहेत यासाठी करणार का तर अजिबात नाही अधिगम को केवल त्रुटियों के शोधन पर बघा अधिगम केवल त्रुटियों के शोधन पर निर्भर आहे फक्त शिक्षण प्रक्रिया चुका काढण्यामध्ये आहे का अरे बाबा फक्त चुका काढून चालत नाही तर त्या मागील उपचार सुद्धा तुम्हाला करावा लागतो म्हणजे फक्त चुका शोधणे याला अधिगम म्हणत नाही म्हणजे ऑप्शन 2 बेस्ट आहे कारण त्यांची जी समज अर्थपूर्ण असते का तो विद्यार्थी कुठे चुकतोय काय केलं पाहिजे या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी त्रुटीचं विश्लेषण केला नाही तर वर्गात दौंडी नका फिरत बसू का आमच्या हा विद्यार्थी चूक करतो तो डायरेक्ट शाळा सोडून देईल फक्त विद्यार्थ्यांच्या चुका काढून चालणार नाही तर तो का चुकतो हे शोधणं पण महत्वाचं असतं त्याच्यानंतर प्रश्न 23 काळजीपूर्वक समजून घ्या प्रश्न 23 काय म्हणतोय बघा बच्चों को सीखने में कठिनाइयां होती है जब म्हणजे मुलांना शिक्षणामध्ये कठीणाई होते कठीणाई म्हणजे अडथळे निर्माण होतात केव्हा होतात असं त्यांनी विचारले जब म्हणजे केव्हा होतात पहिलं म्हटलंय सूचनाओं को अलग अलग टुकड़ों में प्रस्तुत किया जाए बरोबर आहे जी सूचना आहे वेगवेगळ्या तुकड्यामध्ये देऊन चालेल का म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मूळ संख्या आहे बरोबर आहे का नाही तुम्हाला आज मी सांगितलं 1 ते 5 उद्या सांगेल 5 ते 10 मधल्या अशा पद्धतीने सूचना जर वेगवेगळ्या तुकड्यात शोधली तोडली तर नक्की प्रभाव होईल म्हणजे पहिलं ऑप्शन थोडं बरं आहे म्हणजे आता तुम्हाला कठीणाई होईल व आंतरिक रूप से अभिप्रेरणीय आता आंतरिक रूपने आहे तर चांगलंच आहे ना अधिगम सामाजिक संदर्भ मध्ये उलट चांगला आहे आणि विषय वस्तू को बहुरूप को प्रस्तुत किया जाए म्हणजे काय एका अँगलने सांगण्यापेक्षा तिथे वेगवेगळे अँगल सांगा वेगवेगळे रूप प्रस्तुत करा याच्याने पण चांगलं असेल पण तुम्हाला जे कट नाही केव्हा निर्माण होईल हे मायनस मध्ये कारण जर सूचना तुम्ही वेगवेगळ्या तुकड्यामध्ये तोडली काय असेल वेगवेगळ्या तुकड्यामध्ये ज्या वेळा तोडणार तर त्यांना काय होईल अडथळा निर्माण होईल त्याच्यानंतर हा प्रश्न वाचा बघा प्रश्न 24 हा प्रश्न काळजीपूर्वक वाचा अधिगम की सर्वोत्तम अवस्था कोणती बघा अधिगम अधिगम की सर्वोत्तम अवस्था कोणती आता अधिगम म्हणजे मुलांना तुम्हाला शिक्षण द्यायचंय त्याची सर्वोत्तम अवस्था कोणती असं विचारलंय पहिलं म्हटलंय उत्तेजना म्हणजे तू डायरेक्ट कलेक्टर बनशील उत्तेजना दिली आणि उच्च भय निर्माण करून दिलं तर चालेल का अजिबात नाही निम्न उत्तेजना आणि उच्च भय निर्माण करून चालणारच नाही ना कुठल्याही ऑप्शन मध्ये भय असेल ते तुम्हाला चालणारच नाही
संतुलित उत्तेजना आणि कोई भय नाही हे चांगलं आहे. आणि कोई उत्तेजना नाही कोई भय नाही म्हणजे त्यांना उत्तेजना पण देऊ नका आणि भीती पण दाखवू नका. काय उपयोग आहे मग? त्यांना उत्तेजना संतुलित द्या आणि भीती दाखवू नका, तेव्हा ते विद्यार्थी चांगले शिकतील. याला अधिगम सर्वोत्तम अवस्था म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 25, अधिगम का संरचनात्मक विचार ये सुझाव देता है की, बघा अधिगम का संरचनात्मक विचार, अधिगमचा संरचनात्मक विचार काय सुझाव देतो हे तुम्हाला विचारलंय. काय सुझाव देतोय? पहिलं म्हटलंय बच्चों की कोई भूमिका नहीं होती. बघा अधिगम की संरचनात्मक सुझाव काय म्हणते, बच्चों की कोई भूमिका नहीं होती असं म्हणतं का? अरे मुलांची भूमिका असते ना बाबांनो. बच्चे पूर्ण रूप से वयस्कों पर निर्भर रहते. अरे आपण जीन प्याजे बघितलं, सगळं काही बघितलंय. मुलं पूर्णपणे वयस्कावर निर्भर नसतात, ते सुद्धा क्रिया करतात. म्हणजे दुसरा ऑप्शन पण बेस्ट नाही. तिसरा ऑप्शन बच्चे सक्रिय रूप से भूमिका निभाते, बेस्ट आहे. आणि बच्चे पूर्ण रूप से पाठ्यपुस्तक पर निर्भर रहते. कसं काय पाठ्यपुस्तकावर निर्भर राहील? आता तुम्ही सीटीईटीचा अभ्यास करताय, मी तर तुम्हाला एक पण पाठ्यपुस्तकावर निर्भर ठेवलं नाही. सगळं काय केलं, सगळ्या गोष्टी उपलब्ध आजूबाजूचं ज्ञान घेताय, म्हणजे सक्रियपणे तुम्ही भूमिका पार पाडू शकता. त्याच्यानंतर प्रश्न 26 बघा, अधिगम के लिए निम्नलिखित में से कौन सी धारणा उपयुक्त आहे? बघा अधिगमासाठी कोणती धारणा उपयुक्त आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता कोणती धारणा उपयुक्त आहे? आता योग्यता सुधार्य, सगळं योग्यता सुधारे म्हणजे काय? तुमच्याकडे योग्यता चुका चुका पण होतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही शिकणार पण, याला म्हटलं जाईल योग्यता सुधारे. योग्यता अटल काय म्हणते बघा, योग्यता अटल म्हणजे काय, तुमच्याकडून चुकाच होणार नाही. असं कधी होईल का? त्या जागेवर मी असू नाही तर तुम्ही असू, चुका होणार. जर तुम्ही विद्यार्थ्यांना असं सांगितलं तू चुकलाच नाही पाहिजे, म्हणजे याचा अर्थ काय झालं? तो शिकणारच नाही. म्हणजे हे पण चालणार नाही. प्रयासों में कोई फर्क नहीं पड़ता. आता प्रयासों से कोई फरक नहीं पड़ता. अरे फरक पड़ता है. तुम्ही अभ्यास सीटीईटी ला करताय, फरक पडेल ना, मार्क वाढेल ना. का नाही तर सर काही फरक पडत नाही, घेतो आम्ही झोपून डायरेक्ट पेपरला जाऊ, असं पण नाही. म्हणजे हे पण चांगणार नाही. आणि असफलता अनियंत्रित आहे. असफलता अनियंत्रित नाही, नियंत्रित आहे. म्हणजे उदाहरणार्थ सीटीईटी पास करायचं नियंत्रित आहे, तुमच्या हातात आहे. पण तुम्ही फक्त योग्य ठिकाणी मार्गदर्शन घेतलं पाहिजे, हे तुमच्या हातात आहे. जर कुठे जरी काहीतरी करून घेतले तर नापासच होणार, नापासच होणार ना. म्हणजे अनियंत्रित नाही तर नियंत्रित असते. म्हणजे ऑप्शन एक बेस्ट आहे, योग्यता सुधार्य. आता मी एक काम करतो, तुम्हाला हे 3 प्रश्न हे तुमच्यासाठी देतो. काय करतो? तुमच्यासाठी देतो. काय करा तुम्ही, फक्त व्हिडिओचा जो कमेंट बॉक्स असेल ना, त्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देताना समजा आता 27 चा प्रश्न, 27 प्रश्न नंबर टाकायचा आणि तिथे तुमचं जे उत्तर आहे हे टाकायचं. 27 वा प्रश्न तुमच्यासाठी, 3 प्रश्न मी तुम्हाला देतो हा. 27 वा प्रश्न जे उत्तर असेल ते तिथे उत्तर टाका. आणि तुमचा एवढ्या प्रश्नांपैकी किती स्कोर आला बरोबर ते पण टाका. आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या. त्याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा याच्यानंतरचा दाखवून देतो, याचं पण उत्तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये द्या. कळालं? बघा आता हा एक प्रश्न आहे, प्रश्न मोठा आहे, बारकाईने तुम्ही वाचून घ्यायचं. याचं पण जे उत्तर आहे तुम्ही 28 लिहायचं, 28 लिहायचं. जे उत्तर आहे तुम्हाला तिथे टाकून द्यायचं. म्हणजे तुम्हाला पण काहीतरी काम पाहिजे, सगळं माझ्यावर अवलंबून राहिलं मग फार अवघड होऊन जातं. कळालं? आणि शेवटचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही काय करा, व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये देऊन टाका. आणि व्हिडिओ सर्वांनी आपला 29 बघा, याचं पण उत्तर म्हणजे 4 प्रश्न मी तुम्हाला देतो. 29 वा जो प्रश्न आहे याचं पण समजा तो 27, एक मिनिट काही क्रम चुकलाय का? 28 हो, हा हा म्हणजे हा 27 आहे, 27 चा क्रम बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर जो 29 चा प्रश्न आहे, 29 चा प्रश्न आहे तिथे पण काय करायचं, 29 नंबर टाकायचा. जे उत्तर आहे ते उत्तर तुम्ही तिथे कमेंट बॉक्स मध्ये टाका. आणि 30वा हा शेवटचा प्रश्न आहे, हा शेवटचा प्रश्न पण जे त्याचं उत्तर आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाका. म्हणजे 30 असेल जे उत्तर असेल ते. बघा ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी प्ले स्टोर वर जा, पीएस सिसव अकॅडमी, बघा पीएस सिसव अकॅडमी, पीएस सिसव जरी टाकलं तर तुम्हाला ऍप्लिकेशन तिथे दिसून जाईल. त्याच्यावर ऍप डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्हाला लिंक उपलब्ध होऊन जाईल. आणि ते मोबाईल 9561993466 या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, एवढी मी सर्वांना विनंती करेल. आणि मराठीमध्ये समजून घेण्याचा काय फायदा होतो हे तर तुम्हाला कळालं असेल. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना पण नक्की आपल्या क्लासची लिंक शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि परीक्षेची तयारी जोरात करा. 60 दिवसात 101% पास व्हायचं असेल तर आपल्याकडे बॅच घ्या, 101% तुम्हाला पास करून दिल्या जाईल.